आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज। शेतकऱ्यांच्या किडण्या काढून घेणारे खाजगी सावकाराच्या नेटवर्क महाराष्ट्रातून उद्ध्वस्त करा, बहुजन विकास अभियानाची मागणी। शेतकऱ्यांच्या किडण्या काढून घेणाऱ्या खाजगी सावकाराचे नेटवर्क महाराष्ट्रातून उद्ध्वस्त करा, बहुजन विकास अभियानाची मागणी। बहुजन विकास अभियानाच्या वतीने आज दिनांक 23 डिसेंबर 2025 वार मंगळवार रोजी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन कोळे या शेतकऱ्यांचा खाजगी सावकाराने त्याचे राहिलेले पैसे व्याजासहित द्या म्हणून शेतकऱ्याची किडनी काढून घेतली। हा प्रकार अत्यंत भयानक आहे। महाराष्ट्रामध्ये शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, गोरगरीब यांना एक खाजगी सावकार त्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांच्यावर अत्याचार करत आहेत। म्हणून हे महाराष्ट्रातील खाजगी सावकाराचे नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त करा, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे देखील करण्यात आली आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण चर्चेला जात असताना उदगीरमध्ये देखील याचा जाहीर निषेध करावा। महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर होत असलेला अन्याय, अत्याचार, शेतकऱ्यांनी शेतबाडी, घर विकून देखील खाजगी सावकाराचे भूक भागत नसेल तर हा फार मोठा अत्याचार आहे। अशा अत्याचाराच्या विरोधात आता महाराष्ट्रभर बहुजन विकास अभियान आंदोलन करणार असे जाहीर करण्यात आले। यावेळी बहुजन विकास अभियानाचे अभियान प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार, एडव्होकेट एम चव्हाण, एडव्होकेट लतीफ पठाण, प्रेम तोगरे, रवी डोंगरे, नरसिंग गुरमे, अमोल सूर्यवंशी, भीमराव वाळसपुरे, विजय अलोरे, सुनील पाटील, राजकुमार कारभारी, अक्षय सावंत, यावर खान, जावेद खान, सुनील गायकवाड, अशोक कुंठे, राजकुमार धामणगावकर आदीसह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते। गद्दार सावकारावर कारवाई, हरामखोर सावकारावर कारवाई, शेतकऱ्याची किडनी काढणाऱ्या सावकारावर कारवाई, अवैध सावकारी करणाऱ्या सावकारावर कारवाई। आमच्या मागण्या शेतकऱ्याला न्याय, अन्याय शेतकऱ्याला न्याय। आज आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने आमचे महासल्लागार ॲडव्होकेट एम चव्हाण, ॲडव्होकेट लतीफ पठाण यांच्या नेतृत्वाखाली बहुजन विकास अभियानच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन कोळे या शेतकऱ्यांच्या कर्जासाठी किडनी काढून याचा प्रकार त्या ठिकाणी घडलाय। हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे। त्या प्रकारचा निषेध करावा या ठिकाणी सर्व जमलो। आमची बहुजन विकास अभियानची मागणी आहे, कर्जासाठी शेतकऱ्याची किडनी काढून घेतले असे सावकार, त्या 5 सावकारला अटक करण्यात आली आहे। पत्रांच्या आधी अवैध सावकार फरार आहे, त्या सावकाराची तात्काळ कारवाई करा आणि ह्यांच्या देखील किडनी काढून घ्या, म्हणजे त्रास काय जाणवेल। त्या खाजगी सावकार देखील किडनी काढून घ्या, लोकांना त्रास काय कळतंय। शेतकरी आज काय हातात झालेत, शेतकरी कर्जबाजारी आहेत आणि अशा शेतकरी देखील किडनी करण्याचे काम आपल्या स्वार्थासाठी करत असतील तर निंदनीय प्रकार महाराष्ट्रामध्ये घडलाय। संपूर्ण शेतकरी हातात झालेत, शेतकऱ्याच्या पिकाला दाम नाही, तिथे उत्पन्नाला दाम नाही, त्याला वेळेवर भरत नाही, असे विविध कार्य करत असताना आधी खाजगी सावकारी आज प्रचंड प्रमाणात फेपवले। पूर्ण फार मोठं नेटवर्क खाजगी सावकारचे आहे। महाराष्ट्रातील नेटवर्क महाराष्ट्र शासनाच्या आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने पूर्ण उद्ध्वस्त केलं पाहिजे, कारण आज शेत विकून, घर विकून, दार विकून, शिवार विकून देखील तुम्हाला खाजगी सावकारला पुरी होत नसेल तर शेतकऱ्याचा अत्याचार आणि अत्याचार आहे। आणि अशा घटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि चंद्रपूर जिल्ह्यात घटना घडली आहे। म्हणजे या घटनेचा निषेध करतो आणि आधी काही खाजगी सावकार आहेत, हे निंबाळ खाजगी सावकार महाराष्ट्रामध्ये आहेत। अशा सर्व सावकारावर त्यांच्या आतापर्यंत सर्व प्रकरणाची चौकशी होऊन अशा प्रकार किती घडले आहेत महाराष्ट्रामध्ये याची देखील चौकशी झाली पाहिजे। बहुजन विकास अभियानची मागणी आहे। बहुजन विकास अभियानाने आजपर्यंत शेतकरी, कष्टकरी निराधार अपंगासाठी विविध आंदोलने गेल्या 30 वर्षामध्ये केलेत। यापुढे देखील बहुजन विकास अभियान कदापि आंदोलन करण्यामध्ये मागे कधी हटणार नाही, हे सर्वांच्या वतीने सांगू इच्छितो। जय हिंद, जय भीम, जय संविधान।